महाराष्ट्राचा। सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, आज अर्थसंकल्प सादर होणार आहे, शेतकऱ्यांसंदर्भात सरकारकडून काय अपेक्षा आहे? निश्चितपणानं देवाभाऊ हा अर्थसंकल्प मांडत आहेत। या अर्थसंकल्पातून शेतीला लागणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत, मग मार्केटिंग व्यवस्था असेल, कोल्ड स्टोरेज असतील, वेअरहाऊस असेल, सिंचनाची व्यवस्था असेल, दळणवळणाची व्यवस्था असेल, याला न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा आहे। आणि 2 तासानंच खऱ्या अर्थानं तो पेठारा खुलणार आहे। त्या पेठारातून माझ्या मायबाप शेतकऱ्याला दिलासा मिळावा असा एक शेतकऱ्याचा नेता म्हणून मी अपेक्षा व्यक्त करतो। अजितदादांनी मागे सांगितलं होतं की या अधिवेशनात, अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना खुश केलं जाईल, मात्र आता अजितदादांचं अपघाती निधन झालंय, मात्र आता असं होताना कुठे दिसेल? जून पर्यंत कर्जमाफी करणार आहोत हे सरकारनं दिलेलं वचन आणि शब्द आहे। या अधिवेशनामध्ये किंवा या अर्थसंकल्पामध्ये त्याची दिशा स्पष्ट होईल असं मला वाटतं। 1-2 तास आपण जर थांबूया आणि निश्चितपणानं अशा व्यक्त करूया की शेताभातात राहणाऱ्या शेतकऱ्याला दिलासा मिळेल। 30 जून शेवटचा प्रश्न करते, 30 जून पर्यंत कर्जमाफी होणार हे सांगितलं गेलंय, मात्र अशी आश्वासनं वारंवार दिली जातात, पण शेतकरी त्यात खुश नाही दिसत। हे असं होणार नाही। निश्चितपणानं पहिल्यांदा ही तारीख सांगितलेली आहे आणि ती होईल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट शेखरसह मी धनश्री रेवडेकर, दैनिक संध्या, मुंबई। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।